वसमतमध्ये आलात. हा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ आहे. कसा उत्साह होता या यात्रेनिमित्त, काय सांगा? गेली 8 तारखेपासून आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं दिंडोरीपासून सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये फिरतोय. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिला भगिनींनी, युवकांनी, शेतकरी, कष्टकरी, कामगारांनी दिला आहे. विशेष म्हणजे आदरणीय दादांनी 10व्यांदा अर्थसंकल्प मांडत असताना महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला भरभरून दिलं. पण सर्वाधिक जर कोणाला दिलं असेल तर ते आमच्या मातृशक्तीला दिलं, मातृत्वाला दिलं. लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, लेक लाडकी असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महिलांचं सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्यासाठीचं जे धोरण त्यांनी आखलं त्यामध्ये विरोधकांनी कितीही जरी टीका केली असली तरी महिलांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा झालेले. त्याच्यामुळेचा एक विश्वास दादांवरचा महिला भगिनींचा वाढलेला आहे. आणि आपण पाहतोय कधीही घराबाहेर न पडलेल्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे चौकात जिथं जागा मिळेल तिथं थांबून दादांचं स्वागत करतात आणि दादांना धन्यवाद देतात अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये. आणि आज वसमतमध्ये आमदार राजू भैयांनी केलेली कामं असतील, गेल्या 5 वर्षामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पोटतिडकीने राबवलेल्या योजना असतील, याचा पडसाद म्हणून आणि प्रतिसाद म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. ताई, मालवणमध्ये प्रचंड राडा झाला आहे, महिलांना मारहाण करण्यात आलेली आहे. या सगळ्या वेदना तुम्ही पाहू शकताय. खरं तर मालवणमध्ये गेल्या 8 दिवसांपासून परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. महिला गंभीर जखमी आहेत, काय सांगा? यामध्ये खरं तर अशा घटना घडतात त्यावेळेस ह्या क्लेशदायकच वेदनादायक घटना आहेत. जिथं कुठं घटना घडतात तिथं आम्ही आयोग म्हणून ठामपणे त्यांच्याशी पाठीशी उभं राहत असतो. आज देखील बदलापूरमध्ये परत एकदा ही घटना घडली, त्याची दखल आम्ही घेतलेली आहे. पण यामध्ये मला असं वाटतं की तिथं गेल्यानंतर 2 पक्ष एकत्रित आल्यानंतर समोरासमोर त्यांच्यामध्ये जो वाद निर्माण झाला त्याच्यावरून ही परिस्थिती चिघळली. पण मला आवर्जून सांगायचं आहे, कोणीही अशा पद्धतीचं राजकारण न करता आपल्याला महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवायचे असं आव्हान मी तुमच्या माध्यमातून करते. एकेकाला मारून टाकू, काय वाटतं तुम्हाला? असं बोलणं योग्य वाटतं? राणे म्हणतात एकेकाला मारून टाकू, असा त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. मला वाटतं ही भाषा अशी योग्य नाही आहे. त्या अगोदर ते म्हटले होते की 24 तास पोलिसांनी फोन बंद करा, महाराष्ट्रात आम्ही काय आहे दाखवून देऊ. थोडक्यात सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. कसं पाहता तुम्ही महिला म्हणून? अशा पद्धतीने भाषा वापरणं चुकीचं आहे. खरं तर हा छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. आपण सर्वजण एकोप्याने राहतो. महाराष्ट्रावरती कोणतंही संकट आलं, मग ते भूकंप असेल, कोरोना असेल, त्सुनामी असेल, या सगळ्या गोष्टींना आपण एकत्रितरित्या साथ दिलेली आहे, एकत्रितरित्या परतावून लावले आणि हा महाराष्ट्र पुन्हा एकदा आपण उभा केलेला आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य करणं चुकीचे आहे. ताई, सत्ताधारी पक्षाच्या महिला आणि विरोधक पक्षाच्या महिला दोघांनी मिळून राडा केलेला आहे, प्रचंड मारामाऱ्या केलेल्या आहेत. एक राज्य महिला आयोगाच्या आपण एक पदाधिकारी म्हणून काय सल्ला द्याल? आंदोलन हे आंदोलन असतं, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकमेकींना जखमा झालेल्या आहेत. मी परत तेच सांगते की आपल्याला छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राची अस्मिता आहे, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या भावना आहेत. पण त्याच्यामध्ये कोणी राजकारण करू नये. सत्ताधारी आणि विरोधक असं राजकारण करून तिथलं वातावरण जर कोणी चिघळत असेल तर ते चुकीचं आहे. कायदा कोणी हातात घेऊ नये. शेवटी महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्याचं काम आपण सगळेजण करतोय आणि अशा पद्धतीने ज्याच्यामध्ये सुद्धा सत्ताधारी विरोधक करणं हे चुकीचं आहे, याचा मी निषेध करते. काही बीडच्या केजच्या आमदार संगीता सोंडे यांच्या गाडीवरती आता हल्ला झाला, घटना घडली, चालक आणि जखमी आहे. तुमच्याकडून आत्ता मला ही माहिती समजते. उद्या आम्ही त्या भागात जाणार आहे, पण मी सविस्तर माहिती घेते आणि त्याच्यामध्ये जी काही कारवाई करायची असेल तर संबंधित विभागाला सूचना देईल. मागच्या 15 दिवसामध्ये अनेक महिला अधिकाऱ्यांनी अपंगत्वाचा अधिकार हिरावलेला आहे. आता देखील पुण्यात IPS भाग्यश्री 9% गुन्हा दाखल झाला आहे. महिलांचा अधिकार, अपंग महिलांचा अधिकार हिरावला जातोय, त्याच्यात तुमची भूमिका पुढे आलेली नव्हती, काय सांगाल? बच्चू कडूंनी तर सांगितलं की 143 पेक्षा अधिक बोगस प्रमाणपत्र आहेत, त्यातल्या त्यात अधिकारी महिला अधिकाऱ्यांचे आहेत. यापूर्वी जी घटना घडली त्या संदर्भात सुद्धा आदरणीय दादांनी त्यांची याबाबतची भूमिका व्यक्त केली होती. मी सुद्धा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने माझी भूमिका व्यक्त करते. एका ठराविक घटकांना आपण ते आरक्षण देतो का, तर त्यांना चांगल्या पद्धतीचं आयुष्य सन्मानाने जगता यावं. चुकीच्या पद्धतीने त्याचा कोणी गैरवापर करत असेल तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.